नमस्कार. लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज कुर्नेवाडी येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये आज नवीन डॉक्टर आणि एक नर्स यांची नियुक्ती झालेली आहे. तर त्याबाबतच आपण आदरणीय मॅडमच्याकडून प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील शेड्यूल कसं असणार आहे त्याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. मॅडम, आपलं स्वागत आहे. आपलं नाव सांगा. मी डॉक्टर स्वप्नजा पाटील. इथे कुर्नेवाडी येथे मी समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून या पदावर रुजू झालेली आहे आणि आमचं OPD सकाळी 9:30 ते 1 पर्यंत असते. त्याच्यात आपण सर्व NCD म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसीज, त्याच्यात हायपरटेन्शन, डायबेटीज, हार्टशी संबंधित इतर कॅन्सर व अशा तपासण्या केल्या जातात आणि बाकीचं पण सर्व ANC गरोदर मातांची तपासणी, लसीकरण दर महिन्याला इथे होणार आहे आणि OPDचं टायमिंग 9:30 ते 1 आहे. त्याच्यानंतर लंच ब्रेक आणि नंतर आमचं बाकीचं फिरती आणि इतर कामं ऑनलाईनचं आमच्या कामांसाठी वेळ असतो 5 वाजेपर्यंत. आपण आठवड्यातून किती दिवस या उपकेंद्रामध्ये उपस्थित असता? पूर्ण दिवस असतो, पण जर काही इतर उपकेंद्रांचा चार्ज असेल तर तिकडे थोडे दिवस जावं लागतं. PSCला थोडे दिवस ड्युटी राहते किंवा PSCला मीटिंग वगैरे काय असेल तर त्याच्यासाठी जावं लागतं. असं काही फिक्स शेड्यूल, समजा तुम्ही सोमवार ते गुरुवार किंवा सोमवार ते शुक्रवार किंवा रविवारपर्यंत, असं इथलं काय फिक्स शेड्यूल असं काय? अजून तरी काही फिक्स मिळालेलं नाही आहे शेड्यूल. नंतर जसं सांगतील त्याप्रमाणे मी कळवेल सगळ्यांना इथे ग्रामस्थांना. आता तरी आहे 9:30 ते 1 OPD असणार आहे रोजची. इथं अजून शनिवार रविवार सुट्टी असते. इतर काही नॅशनल हॉलिडेज असतात त्या दिवशी सुट्टी राहणार. इतर अजून कुठल्या सुखसुविधा येथील स्थानिक लोकांना मिळणार आहेत या आरोग्य उपकेंद्रामार्फत, म्हणजे आरोग्याबाबतच्या? इथे प्राथमिक उपकेंद्र असल्यामुळे बाकीचे म्हणजे डॉग बाईटचं वगैरे इथे इंजेक्शन मिळणार नाही. TTचे इंजेक्शन पण नसतं कारण त्याला फ्रीज लागतं आणि ते उपकेंद्राला नसतं, नाही म्हणजे त्या सुविधा कुठेच दिल्या जात नाहीत. इंजेक्शन, सलाईन वगैरे ते प्राथमिक आरोग्य केंद्राला होणार. इथं आपण सगळे ड्रग्स, मेडिसिन्स देणार इथून सगळे आणि त्याचं निदान पण इथंच होणार. आपण शुगर चेक करतो, BP होईल आणि बाकीच्या म्हणजे स्लाइड्स, जर कोणाला ताप वगैरे असेल तर त्यांचं रक्त घेऊन सॅम्पल घेऊन आपण PSCला पाठवतो. तिकडून रिपोर्ट्स आल्यावर मग त्याप्रमाणे इथून मेडिसिन दिले जाते. म्हणजे आता एखाद्या पेशंटला कणकणी किंवा इतर दुखायला लागलं तर जे इंजेक्शन असतं ते आपल्याकडे उपलब्ध होईल का नाही होणार? इंजेक्शन नाही, टॅबलेट असतात. टॅबलेट. हो. आणि इंजेक्शन सारखा विषय असेल तर तो ते PSCला. म्हणजे आपल्या इथं फक्त रुग्णांसाठी ज्या गोळ्या, काय असेल मेडिसिन सगळे भेटतील. टॅबलेट फॉर्म मध्ये जे असेल ते सगळं होतं. लसीकरणा दिवशी मुलांचं लसीकरण, छोट्या बाळांचे ते होतं आठवड्यातून नाही, महिन्यातून एकदा होईल. वार फिक्स असतात काहीतरी. आपले 3रं सोमवार, कुर्नेवाडीला 3रा सोमवार असतो, सरोबाच्या वाडीला 2रा सोमवार लसीकरण. ते पूर्वीप्रमाणे होईल सगळं. आणि आता इथून आपल्याला शुगर BPचे मेन मेडिसिन्स, कॅन्सरच्या त्याच्यासाठी पण होईल. अजून कुष्ठरोगाचे असतात, TBचे मेडिसिन सगळे इथून आम्ही तालुक्याला कळू त्याप्रमाणे आपल्याला मेडिसिन इथून भेटतात. त्यांचा फॉलोअप आपल्याकडेच राहील सगळं पुढचं आणि सगळे आपण ते सगळे त्याचं जे निदान जे असतं ते इथून होणार. त्याप्रमाणे उपचार जे आपल्याकडे होतील किंवा मग पुढे काही गरज नसेल त्याप्रमाणे होईल. आणि नेत्ररोग तपासणी पण होणार आहे. शाळांचे मुलांचं पण होत आहे, त्यांची पण तपासणी होणार आहे. त्यांचं पण नेत्ररोगचं शिबिर घेणार आहे मुलांचं आपण. मोठ्या माणसांसाठी पण घेणार आहे आणि बाकीचे पण जर सहकार्याने सगळ्यांच्या झालं तर सर्व रोग निदान शिबिर घ्यायचं आहे आपल्याला. बघूया आता आपण म्हणजे PSCने पण तसं आणि पुढून पण अवेलेबल केले तर होत आहे. बुधराणी हॉस्पिटलकडून आपण आय कॅम्प ठेवतोच आहे, ते होईल. आणि महिलांसाठी पण HBचं ते पण आपण इकडे ठेवूया एक शिबिर. HB तपासणी केली जाईल. पण ज्या बाकीच्या असतात RFT, LFT म्हणजे किडनी फंक्शन टेस्ट, थायरॉइडचं वगैरे, त्याच्यासाठी लॅब टेक्निशियन बाहेरून बोलून आपण त्या तपासण्या पण करून घेऊ. त्याप्रमाणे आपण मेडिसिन देऊ. इथून आपल्याला अँटीबायोटिक वगैरे सगळं देता येतं. आता अतिसार वगैरे चालू आहे, त्याच्यासाठी मेडिसिन्स आहेत, ORS आहे.
ते प्राथमिक आपण सगळं देऊया आणि तेवढे आपण अवेलेबल पण करून घेतले. काही प्राथमिक स्तरावरच सगळं आणि योगा सेशन पण ठेवणार आहे. वेलनेस पण महत्त्वाचं असतं की पुढे आजारच होऊ नये त्याच्यासाठी अगोदरच काळजी घेतलेली चांगली, म्हणून त्याच्यासाठी वेलनेस म्हणजे ते पण आपण चालू करणार आहे. ध्यान म्हणजे योगा आणि ध्यान त्याच्यावर पण आपण हे करून कॉन्सन्ट्रेट करू आणि सर्वतोपरी सेवा देऊ. तर या आहेत पाटील मॅडम ज्या आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नवीन रोज झाल्या आहेत. त्याच्यामुळे यांनी आता इथून पुढं ज्या परिसरातील नागरिकांना ज्या सुखसुविधा या केंद्रामार्फत मिळणार आहेत त्या त्यांनी सविस्तर अशा आणि सांगितल्या आहेत. जे कोण अंथरुणाला खिळलेले रुग्ण असतील त्यांचं पण आपण तिथे जाऊन जे इथे येऊ शकत नाही त्यांचं पण आपण तपासणी करून त्यांना पण काही गरज असेल त्याप्रमाणे पण मेडिसिन देऊ. अशा पद्धतीने असलेले सगळं शेड्यूल तरी ग्रामस्थांनी या सर्व शेड्यूलचा विचार करून योग्य ते पद्धतीने उपचार करून घ्यावेत ही विनंती. धन्यवाद.